कोपरगाव नगर परिषद कोपरगाव यांच्यातर्फे सर्व नागरिकांना सतर्कतेची सूचना आहेत। पाण्याची पातळी खूप वाढलेली असल्याने वरतून 55,000 क्युसेसने पाणी सुटलेले आहेत। कोणीही नदीच्या पात्राच्या कडेला जाऊ नये, कोणीही फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये, सर्वांना सतर्कतेची सूचना आहेत। समोर पाऊस चालू आहे, आला बरं का, आला पाऊस आला तिकडून। हा का अमोल म्हणलो बाप पोकळीची स्थिती फार बिकट होती, कारण छोटा पूल होता आणि छोटा पूल असताना दरवर्षी साधारण 9-10 लोक वाहून जायचे। तर त्यावेळेस ही जी काय आमची टीम आहे मोनी राजनगरची, ही काय इथं बसून असायची। ही रात्रंदिवस यांना एकच ड्युटी असायची, कोणी जर पडलं तर नदीमध्ये उडी मारायची आणि त्याला वाचवायचं। काही वेळेस आम्हाला यश यायचं, काही वेळेस आम्हाला अपयश यायचं, पण ह्या भागातील साधारण 100-150 लोक यापूर्वी ह्या प्रवाहामध्ये वाहून गेलेले आहेत। पण कालांतराने मागणीने जोर धरला आणि हा पूल तयार झाला। पूल तयार झाल्यानंतर 2006ला या पुलावरून पण पाणी गेलं होतं, त्यावेळेस हा पुलाचं काम चालूच होतं। त्यानंतर 2019ला सुद्धा ह्या पुलावरून पाणी गेलं होतं। तर आता स्थानिक जे आमचे लोक आहेत, समजा आमचे नगरसेवक असतील, संदीप, सचिन, हे जे टीम आहे ही तर टीम वर्कनी काम करते। इथे यांच्याकडे एक बोट आहे, त्या बोटीच्या सहाय्याने आपण लोकांना मदत करतो। पण कालपासून कोपरगाव नगर परिषद आणि पोलीस स्टेशन अलर्ट झालेलं आहे। त्यांनी बंदोबस्त चोख इथं बजावलेला आहे, बंदोबस्त लावलेला आहे। स्वतः डमाळे साहेबसुद्धा आहेत, रोटे साहेबसुद्धा येऊन गेलेत आणि निकत साहेब जे CEO आहेत ते सकाळी पाहणी करून गेलेले आहेत, ते हायकोर्टात गेलेले आहेत। तर नगर परिषद आणि पोलीस स्टेशन सतर्क आहे, आम्ही नागरिक पण सतर्क आहोत। कुठलीही जीवितहानी आम्ही होऊ देणार नाही, हा आमचा प्रयत्न आहे। सध्या पूरस्थिती ज्यावेळेस निर्माण होती त्यावेळेस काय होतं, जनसमूह जास्त वाढतो, लोकांची गर्दी वाढते, त्यामुळे ती गर्दी वाढू नये म्हणून त्यांना पुलावर येऊ नये, पाण्यात जाऊ नये याचं आम्ही सहकार्य करतो। 80 ते 90 हजार केसेस पाणी सोडलेलं असून या पाण्यामुळे कोपरगाव तालुक्यामध्ये इथं गोदावरी नदीवर जो पूल आहे इथे त्या पुलावर कोणी येऊ नये म्हणून प्रशासनाने चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे। आणि त्याचप्रमाणे आमचे स्थानिक नगरसेवक असतील, कालवा पवाड असतील, स्थानिक समाजसेवक असतील राजीनाथ ढाकणे आणि आमचे मित्र कंपनी सर्व टीम आम्ही मिळून इथं जे जर कुणी पडलं किंवा कुणी अडचणीत आलं तर त्यांना वाचवण्याचं काम आम्ही सर्वजण इथं वर्षानुवर्ष करत आहेत। आणि आत्तापर्यंत भरपूर वेळेस आमचे मित्र असतील, किरण असेल, आजीनाथ असेल, अप्पा असतील, यांनी आम्ही मिळून जर कोणावर आपत्कालीन परिस्थिती तयार झाली तर आमच्याकडे बोट असती आणि त्या बोटीच्या सहाय्याने आम्ही त्यांना बाहेर काढण्याचं काम हे प्रत्येक वेळेस करत आलेलो आहे। आणि प्रशासनाने बी आम्हाला यावेळेस बोलून घेतलं की नाही म्हणे, जे आपली टीम आहे ती तिथं राहू द्या, थांबवा यांना काम। म्हणजे समजा पाण्यात लोक पडले, कुणी उडी मारली, याला काढायचं काम। डेड बॉडी असली ती समजा वरतून डेड बॉडी येते, बॉडी काढायचं काम किरण आहे, आजीनाथ भाऊ, संदीप, सचिन भाऊ, हे सगळे मुलं आणि हे जे मुलं सगळे आहे हे सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत इथंच बसून असतात। म्हणजे वेगवेगळ्या ड्युटी लागतात, समजा काही काम असलं ते बाहेर जातात आणि ज्याला काम नसेल तर थांबतात। हे सगळं सेवाभावी करतं, काय विषय म्हणजे आम्हीच नाही, आमचे घरचे वडीलधारे सगळे जे जुने माणसं आहे त्यांनी हेच काम केलं आणि आम्ही हेच काम करतो, ज्या जसं पद्धतीने काम करत असतो।
यंदाची पूरची परिस्थिती अशी आहे तर बुवा आता 95 सोडलेलंच आहे, अजून पाणी वाढणार त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं हा पूल धोक्याचा आहे किंवा हे आहे. तर ते थांबवण्यासाठी, निसर्ग थांबवण्यासाठी आता पाण्याचा लोट वाढवण्यासाठी किंवा थांबण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. जसे आमची मुलं सर्वजण इथं आहेच, आमच्या म्हणजे के समय कॉलेज कोपरगाव लगत आहे, नदीच्या कडाला आहे. ते मुलं इथून जाता येतात, आमचे लहान मुलं जाता येतात, त्यांना सुरक्षित घेऊन जाणे किंवा घेऊन येणे एवढीच आमची काळजी आहे. आम्ही घेतो राहतो. हे सर्व मुलं इथं त्यासाठी थांबलेले आहे. काही दिवसांना